ज्ञानसंपन्न सद्भावनेमुळे नियतीची दिशा बदलू शकते असं प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केलं। निपाणी तालुक्यातील आडी इथं संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं माघ पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी वर्तेट ग्रंथाच्या 5व्या आवृत्तीचं तसंच सतपोष आणि तन्वास ग्रंथाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं। परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते वर्तेट ग्रंथाच्या 5व्या आवृत्तीचं तसंच सतपोष आणि तन्वास ग्रंथाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं। सर्व जाती धर्म आणि संप्रदायातील लोकांना आवडतील असे विचार या ग्रंथातून मांडले आहेत असं परमात्मराज महाराज यांनी सांगितलं। परमाब्धी, सतपोष, महोन्नय, वर्तेट, तन्वास, शिप्रोत आदी ग्रंथांमधून अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधण्यात आलाय। त्यामुळे सर्वसामान्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व स्तरातील लोक या ग्रंथांचं वाचन करत आहेत। सद्भावना वाढवण्यासाठी चांगलं वाङ्मय वाचन आवश्यक आहे। सद्भावनेत मानवतेचं कल्याण दडलं आहे असा संदेश परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी दिला। आडी इथल्या श्री दत्त मंदिरात भगवान दत्तात्रेयांच्या चरण चिन्हांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली। त्यानंतर ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी देवीदास महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रीधर महाराज यांच्यासह साधू, भाविक, विद्यार्थी आणि भक्तगण उपस्थित होते।